आमच्याकडे आमचे 116 17 आमचे अपक्ष धरून आमच्याकडे पुन्हा 40-42 आमदार दादांचे आहेत आणि 42-25 आमदार आमचे शिवसेनेचे आहेत. म्हणजे आमची संख्या जवळपास 200च्या वर आहे. 210च्या जवळपास आमची संख्या आहे. आता तुम्ही म्हणतात की असा निर्णय झाला तरी त्याचा फरक सरकारवर काही पडणार नाही. पण आम्हाला अपेक्षा आहे, आशा आहे की न्याय त्यांना शिवसेनेला शिंदे गटाला त्या ठिकाणी मिळणार आहे. मला तरी असं वाटतं, कारण त्यांची बाजू भक्कम आहे. 2/3च्या वर आमदार त्यांच्यासोबत आहेत. म्हणून जर तरचा प्रश्न उद्या येणारच नाही. पण तरी मी सांगेल की आमच्याकडे 200च्या वर आमदार आहेत. आज समोर काय तुम्ही मला सांगा. काय तोडगा निघेल असं वाटतं? आम्ही इंडिया आघाडी जी आहोत ती देशभक्त पक्षांची आघाडी आहोत. देशाला भलत्या वाटण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आपण पाहत असाल आम्ही संविधान बदलू देणार नाही, लोकशाही मारू देणार नाही. म्हणून आम्ही सगळे अनेक वेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या विचाराचे पक्ष देशाची लोकशाही वाचवायला आलेलो आहोत. कोल्हापूरच्या 2 जागा इथं शिवसेनेच्या होत्या, आता बंद झाल्यानंतर ते खासदार तिकडे. मला वाटतं आपण पाहताय आम्ही महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून नक्की या दोन्ही जागा जिंकू. मात्र हातकणंगलेची जागा आहे, ही शिवसेना सोडणार काय? एक मिनिट, लेफ्ट राईट करतो ना मी. तुम्ही अध्यक्ष महोदयांसारखं मला तिथे वरती बसायला वाटलं. यायच्या अगोदर साहेब श्रीकांत शिंदे येऊन गेले, तर आम्हाला काही फरक पडणार नाही, अजितदादा पवारांचे आमदार आहेत असं गिरीश महाजन म्हणतात. आता हे जे गद्दार त्यांच्या बाजूने गेलेले आहेत त्यांनी ह्याच्यावर विचार करावा. त्यांचं राजकीय करिअर संपवून 2 पक्ष फोडून आणि मग एक परिवार फोडून काय नक्की भाजपाने मिळवलं या राज्यासाठी हा प्रश्न पडतोच ना. म्हणजे माझं जे दुःख आहे ते हेच आहे, सत्ता गेल्याचं दुःख नाहीये. तुम्ही जर सरकार चोरलेलं आहे, पक्ष चोरलेला आहे, पक्ष फोडलेला आहे, हे सगळं करून जर तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणींना नोकरी देऊ शकत नाही, रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही, इकडचे सगळे उद्योग वेदांता, फॉक्सकॉन, एअरबस, टाटा, मेडिकल डिव्हाइस पार्क, बल्ट्रक पार्क, मला वाटतं टेस्ला पण आता जाईल, महानंदचं तिथं जाण्याचा प्रयत्न आहे, आणि मग वर्ल्ड कप फायनल पण जर तुम्ही अहमदाबादला पाठवली, मग इकडचं सरकार तुम्ही काबीज का केलं आणि लोकशाही का मारली हा प्रश्न आहे. आज आपण बघा नोकर भरतीत पण घोटाळा झालाच आहे. तो उघड झाला तरी भरती सुरू करतात. म्हणजे 200 पैकी काय 214 मार्क मिळालेत कोणा तरी. हे सरकार जसं बनवलं तसं हे सगळं चाललंय प्रकार. पण राग ह्याच गोष्टीचा ना की नक्की मग तुम्ही काय मिळवलं. ह्या 40 गद्दारांचे करिअर तर संपवलेत, ते पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, बाद तर होणार. पण त्यानंतर आनंद साजरा करायचा की चला हे बाद झाले, आता पुढचे बाद करायला निघू. हा राजकीय प्रकार, एवढं घाणेरडं राजकारण कधी मी आयुष्यात पाहिलं नव्हतं. मला वाटतं आपण पण कधी पाहिलं नसेल. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.